नमस्कार. DMI TV मध्ये तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. विद्यार्थ्यांनो, टार्गेट 10वी विषय आहे राजकारण. थांबा, घाबरू नका. आपण राजकारण करणार नाही आहोत, तर आपण शिकणार आहोत आपल्या भविष्याचा खरा आधारस्तंभ असलेलं राज्यशास्त्र. मला एक गोष्ट सांगा, 10वीच्या बोर्डाच्या पेपरमध्ये आउट ऑफ मार्क्स कोणत्या विषयात सर्वात सहज मिळतात? उत्तर आहे राज्यशास्त्र. कारण इथे मार्क्स मिळवणं सर्वात सोपं आहे आणि इथला अभ्यास तुम्हाला केवळ परीक्षेत नव्हे तर तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा निर्णय घेण्यासाठी म्हणजेच एक सुजाण नागरिक होण्यासाठी तयार करतो. आजचा हा व्हिडिओ 10वीच्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी गेम चेंजर ठरणार आहे. कारण आज आपण पाहणार आहोत तुमच्या इतिहास आणि राज्यशास्त्र या संपूर्ण पाठ्यपुस्तकातील सर्वात शेवटचा आणि अत्यंत महत्त्वाचा धडा. धडा 5वा, भारतीय लोकशाही समोरील आव्हाने. हा धडा केवळ सिलेबसचा भाग नाही, तर तो देशाची सद्यस्थिती समजून घेण्याची गुरुकिल्ली आहे. या एका व्हिडिओमध्ये आपण खालील महत्त्वाच्या मुद्द्यांचा सविस्तर आढावा घेणार आहोत. भारतीय लोकशाही समोरील नेमकी आव्हाने कोणती? जमातवाद आणि दहशतवाद, जो आपल्या ऐक्याला तडा देतो. डावे उग्रवादी, नक्षलवाद, ही समस्या नेमकी काय आहे? भ्रष्टाचार, विकासाच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा. राजकारणाचे गुन्हेगारीकरण ही चिंतेची बाब का आहे? सामाजिक आव्हाने, ज्यांचा सामना आपल्याला रोज करावा लागतो. आणि सर्वात महत्त्वाचे, भारतीय लोकशाही यशस्वी करण्यासाठी आपण काय करू शकतो? हा व्हिडिओ पाहिल्यावर या प्रकरणावरील एकही प्रश्न तुमचा मार्ग घालवणार नाही. हा धडा शिकून तुम्ही परीक्षेत तर बाजी मारालच, पण एक जागरूक नागरिक म्हणूनही घडाल. चला सुरू करूया. यापूर्वी म्हटल्याप्रमाणे लोकशाही ही एक सातत्याने चालणारी जिवंत प्रक्रिया आहे. लोकशाहीचा स्वीकार केला म्हणजे लोकशाही अस्तित्वात आली असे होत नाही. त्यामुळे लोकशाही टिकवण्यासाठी दक्ष राहावे लागते, जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात. लोकशाहीला असणारे धोके वेळीच ओळखून त्यांचे लोकशाहीच्या मार्गानेच निराकरण करणे आवश्यक असते. प्रस्तुत पाठात आपण भारतीय लोकशाही समोर कोणती आव्हाने आहेत याचा प्रामुख्याने विचार करणार आहोत. तत्पूर्वी जागतिक पातळीवर लोकशाही समोरील आव्हानांचा आपण थोडक्यात विचार करू. आज जगातला प्रत्येक देश आपण लोकशाहीवादी असल्याचे म्हणतो, परंतु प्रत्यक्षात मात्र लोकांचे हक्क आणि स्वातंत्र्य अबाधित ठेवणारी आणि जनकल्याणाला प्राधान्य देणारी लोकशाही फारच थोड्या देशांमध्ये आहे. लष्करी राजवटींचा मोठा धोका लोकशाही समोर आहे. त्यामुळे जागतिक पातळीवर खऱ्या लोकशाही का प्रसार होणे व प्रत्येक देशात तिचा अवलंब हे लोकशाही समोरील मोठे आव्हान आहे. लोकशाही प्रसाराचे हे जागतिक पातळीवरील आव्हान आहे. बिगर लोकशाही व्यवस्थेकडून लोकशाही व्यवस्थेकडे प्रवास करायचा झाल्यास कोणत्या लोकशाही संस्था निर्माण कराव्या लागतील? ज्या देशांमध्ये लोकशाही रुजली आहे असे आपण म्हणतो, तेथेही लोकशाहीचा वावर मर्यादितच आहे. भारतासारख्या अन्य देशांमध्येही लोकशाही म्हणजे केवळ मतदान, निवडणुका, शासन व्यवहार, न्यायालय इत्यादींचा बोध होतो. परंतु हे लोकशाहीचे केवळ राजकीय स्वरूप आहे. लोकशाही जर एक जीवनमार्ग व्हायचा असेल तर लोकशाही समाजाच्या विभिन्न क्षेत्रांत पोचली पाहिजे. सर्व समाज घटकांचे सामिलीकरण, सामाजिक संस्थांना स्वायत्तता, नागरिकांचे सक्षमीकरण, मानवी मूल्यांचे जतन इत्यादी मार्ग त्यासाठी अवलंबावे लागतील. खरी लोकशाही रुजवण्याचे हे कार्य पूर्ण होण्याची गरज आहे. सांगा पाहू, लोकशाहीत राजकीय पक्ष निवडणुकीत सामील होऊन सत्तेत प्रवेश करतात, परंतु राजकीय पक्षांच्या अंतर्गत निवडणुका होतात का? राजकीय पक्षांनी संघटनांतर्गत निवडणुका घेणे आवश्यक असते, परंतु अशा निवडणुका होतात का? मला पडलेले प्रश्न. चीनने आर्थिक सुधारणा स्वीकारल्या, जागतिक व्यापार संघटनेचे सदस्यत्वही स्वीकारले, परंतु तिथे एकाच पक्षाचे वर्चस्व कसे असू शकते? चीन हे लोकशाही राष्ट्र आहे का? लोकशाहीची पाळेमुळे आणखी खोलवर नेणे हे जगातल्या सर्वच लोकशाही राष्ट्रापुढील मोठे आव्हान आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय, शांतता, विकास आणि मानवतावाद ही मूल्ये समाजाच्या सर्व स्तरांवर नेणे आवश्यक आहे. त्यासाठी आवश्यक व्यापक सहमतीही पुन्हा लोकशाही मार्गानेच निर्माण करता येणे शक्य आहे. लोकशाही खोलवर नेण्यासाठी या सुधारणांची आवश्यकता आहे. भारतीय लोकशाही समोरील आव्हाने. लोकशाही अधिक अर्थपूर्ण करण्याच्या दृष्टीने शासनाने सत्तेचे विकेंद्रीकरण करणे व महिला आणि दुर्बल घटकांना आरक्षण या उपाययोजना राबवल्या. परंतु त्यातून नागरिकांच्या हाती खरी सत्ता आली का, या प्रश्नाचा विचार करणे आवश्यक आहे. जमातवाद व दहशतवाद. धार्मिक संघर्ष आणि त्यातून निर्माण होणारा दहशतवाद हे भारतीय लोकशाही समोरील सर्वात मोठे आव्हान आहे. समाजात धार्मिक तेढ वाढल्यामुळे सामाजिक स्थैर्य नाहीसे होते. दहशतवादासारख्या घटनांमुळे लोकांचा लोकशाहीतील सहभाग कमी होतो. डावे उग्रवादी, नक्षलवादी. नक्षलवाद ही भारतातील खूप मोठी समस्या आहे. भूमिहीन शेतकरी, आदिवासी यांच्यावर होणाऱ्या अन्यायाला दूर करण्यासाठी नक्षलवाद सुरू झाला. या नक्षलवादाने आता उग्र रूप धारण केले आहे. पण यातील शेतकरी, आदिवासी यांच्या समस्यांचे महत्त्व कमी होऊन सरकारला हिंसक पद्धतीने विरोध करणे, पोलीस अदलांवर हल्ले करणे यांसारख्या मार्गांचा वापर नक्षलवादी गटांकडून केला जातो.
भ्रष्टाचार. भारतामध्ये सार्वजनिक क्षेत्रांत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचाराची समस्या दिसून येते. राजकीय आणि प्रशासकीय स्तरावरील भ्रष्टाचारामुळे सरकारची कार्यक्षमता कमी होते. सरकारी कामांना लागणारा वेळ, सार्वजनिक सोयी व सुविधांची घसरलेली गुणवत्ता, वेगवेगळे आर्थिक घोटाळे यांमुळे एकूण व्यवस्थेबद्दल अविश्वास आणि असमाधानाची भावना लोकांमध्ये निर्माण होते. निवडणूक प्रक्रियेमध्ये होणारा भ्रष्टाचार, बनावट मतदान, मतदारांना लाच देणे, पळवून नेणे यांसारख्या घटनांमुळे लोकांचा लोकशाही प्रक्रियेवरील विश्वास उडू शकतो. तुम्हाला काय वाटते? राजकारणातील घराणेशाही ही आपल्या लोकशाहीसमोरील मोठी समस्या आहे. राजकारणात एकाच कुटुंबाची मक्तेदारी निर्माण झाल्याने लोकशाहीचा अवकाश, डेमोक्रॅटिक स्पेस आक्रसतो. सामान्य लोकांना सार्वजनिक क्षेत्रात सहभाग मिळत नाही. राजकारणाचे गुन्हेगारीकरण. राजकीय प्रक्रियेमध्ये गुन्हेगारांचा वाढता सहभाग ही लोकशाही व्यवस्थेसमोरील एक गंभीर समस्या आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी, गुन्हेगारी स्वरूपाचे आरोप, भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या व्यक्तींना काही वेळा राजकीय पक्षांकडून उमेदवारी दिली जाते. त्यामुळे राजकारणामध्ये पैसा आणि गुंडगिरी यांचे महत्त्व वाढते. निवडणुकीच्या वेळी हिंसाचाराचा वापर होऊ शकतो. सामाजिक आव्हाने. वर उल्लेखलेल्या आव्हानांव्यतिरिक्त लोकशाहीसमोर काही सामाजिक आव्हानेही आहेत. बेरोजगारी, व्यसनाधीनता, दुष्काळ, साधनसंपत्तीचे असमान वितरण, गरीब श्रीमंत यांच्यातील वाढती दरी, जातीयता इत्यादी सामाजिक प्रश्न सोडवणे आवश्यक आहे. भारतीय लोकशाही यशस्वी करण्यासाठी काय करता येईल? 1. बहुमताचा आदर आणि अल्पसंख्याकांचे संरक्षण. लोकशाहीत बहुमताला खूप महत्त्व आहे. लोकशाही शासन प्रकारात बहुमत मिळवणारा पक्ष सत्तेवर येतो. संसदेमध्ये सर्व निर्णय बहुमताने घेतले जातात. बहुसंख्य समाजाचे कल्याण हा लोकशाहीचा उद्देश असतो. बहुमताला महत्त्व देताना अल्पमतात असणारे आणि अल्पसंख्य असणारे यांच्यावर अन्याय होण्याची शक्यता असते. लोकशाही हे जरी बहुमताने चालणारे सरकार असले तरी अल्पमतात असणाऱ्या लोकांना निर्णय प्रक्रियेत सामावून घेणे, त्यांच्या हितसंबंधांचा विचार करणे हे देखील सरकारचे कर्तव्य आहे. थोडक्यात लोकशाही शासनामध्ये सर्वांच्या मतांना महत्त्व असायला हवे. त्याचप्रमाणे बहुमताचे सरकार हे बहुसंख्य असलेल्या समाजाचे सरकार असू नये. सर्व धार्मिक, वांशिक, भाषिक, जातीय गटांना लोकशाहीमधील निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी होण्याची समान संधी मिळायला हवी. 2. न्यायालयाची भूमिका. भारतातील न्यायालये राजकीय प्रक्रिया अधिकाधिक पारदर्शक होण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करताना दिसत आहेत. विशेष करून राजकारणाचे गुन्हेगारीकरण रोखण्यासाठी गुन्हेगारांना कडक शिक्षा आणि राजकीय प्रक्रियेत सहभागी होण्यास बंदी असे निर्बंध न्यायालयाने घातले आहेत. 3. सामाजिक व वैयक्तिक प्रयत्न. भारतातील लोकशाही यशस्वी करण्यासाठी केवळ सरकार, प्रशासन व न्यायालयीन पातळीवर प्रयत्न होणे पुरेसे नाही. यासाठी सामाजिक व वैयक्तिक पातळीवर प्रत्येकाने जाणीवपूर्वक प्रयत्न केले पाहिजेत. शासकीय आणि प्रशासकीय पातळीवर सर्व शिक्षा अभियान, स्वच्छ भारत अभियान, ग्राम समृद्धी योजना, स्वमदत गटांची स्थापना, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना यांसारखे अनेक उपक्रम राबवले जातात. स्त्रियांचे राजकीय प्रतिनिधित्व वाढवण्यासाठी स्थानिक शासन संस्थांमध्ये स्त्रियांसाठी 50% जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. 4. नागरिकांचा सहभाग. भारतातील लोकशाही यशस्वी व्हायला हवी असेल तर सर्वच पातळ्यांवर नागरिकांचा सहभाग वाढला पाहिजे. विशेषतः शासन व्यवहारांच्या पातळीवर तो वाढल्यास सार्वजनिक धोरणांचे स्वरूप बदलेल. संवादांतून त्यांची निर्मिती होईल. सत्तेवर न येऊ शकलेल्यांबरोबरही देवाणघेवाण असणे लोकशाहीच्या यशासाठी आवश्यक आहे. समता, स्वातंत्र्य, सामाजिक न्याय, धर्मनिरपेक्षता. आपल्या वैयक्तिक जीवनातही या मूल्यांचा आदर व जोपासना करायला हवी. आपण देशाचे एक जबाबदार नागरिक आहोत ही जाणीव प्रत्येकाने ठेवली तरच लोकशाही यशस्वी होईल. तर मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी इतिहास आणि राज्यशास्त्राचे सर्व धडे सविस्तर वाचून पूर्ण केले आहेत. मला खात्री आहे की हे वाचन तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने नक्कीच फायदेशीर ठरेल. पण लक्षात ठेवा, ही फक्त सुरुवात आहे. जर तुम्हाला यातील कोणत्याही मुद्द्याचे स्पेशल एक्सप्लेनेशन हवे असेल किंवा अभ्यासात काही अडचणी येत असतील तर हक्काने कमेंटमध्ये सांगा. तुमच्या प्रत्येक कमेंटवर मी स्वतः लक्ष देणार आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा, कारण तुमचा एक लाईक मला पुढचे व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन देतो. आणि हो, तुम्ही दिलेल्या प्रतिसादानुसार मी लवकरच इतर विषयांचे व्हिडिओ सुद्धा घेऊन येत आहे. हे ज्ञान फक्त 10वी पुरते मर्यादित नाही, तर भविष्यात तुम्ही कोणतीही स्पर्धा परीक्षा द्याल तेव्हा हेच मुद्दे तुम्हाला यशाच्या शिखरावर नेण्यासाठी मदत करतील. चला तर मग भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत अभ्यास करत रहा आणि कनेक्टेड रहा. धन्यवाद.